उद्धव ठाकरेंचा अभिजित दिपकेंना फोन. सोनम वांगचूक यांच्या तब्येतीची केली चौकशी. वांगचूक यांना उपोषण मागे घेण्याचंही केलं आवाहन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली सर्व कॅबिनेट मंत्र्यांची बैठक. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर नंदनवन निवासस्थानी बैठक. रामरक्षा म्हणणं हे उद्धव ठाकरेंना उशिरा सुचलेलं शहाणपण. ठाकरेंच्या सेनेच्या राम मंदिर दान चोरी प्रकरणातल्या रामरक्षा पठण आंदोलनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. एनडीएत जाण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात अजूनही चाचपणी सुरू असल्याची माहिती. जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. सूत्रांची माहिती. ऑपरेशन टायगर कधीच थांबणार नाही. मुंबईतील नगरसेवक तसंच आजी माजी लोकप्रतिनिधी रांगेत. उद्योगमंत्री उदय सामंतांचं मोठं वक्तव्य. 17 तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता. खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची मंत्रिपदी वर्णी लागणार. श्रीकांत शिंदे आज दिल्लीला जाणार. शिवसेना भाजप आणि एमआयएममध्ये खडाजंगी. फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरनं विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने. सर्वसामान्य सभेत बराच वेळ गदारोळ. चेंबूर दुर्घटना प्रकरणातला चौकशी अहवाल मान्य नाही. महापौर रितू तावडेंचं वक्तव्य. गार्डन अधीक्षक आणि कंत्राटदाराला जबाबदार धरणं गरजेचं असल्याची दिली प्रतिक्रिया. लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका. जुहू चौपाटीवर प्रशासनाची आता स्वच्छतेला सुरुवात. पालिका प्रशासनाला अखेर लोकशाहीच्या बातमीनंतर आली जाग. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.